तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला आता आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ABCD आपल्याला शिकवायची. साऊंड ऑफ बी, ब ब ब, ज ज, साऊंड ऑफ के, क क क, स स स, साऊंड ऑफ झेड, स स स, साऊंड ऑफ वाय, य य य. फायनली पंपावर घेऊन दाखवतो. त्याच्या खाली पुन्हा अल्फाबेट लिहायचा. त्यात अल्फाबेट लिहिले पाहिजे. डेफिनेटली तो विद्यार्थी तुम्हाला उद्यामध्ये कुतूहलता वाढते आणि विद्यार्थी तुम्ही म्हणता सर 5 आणा. याचा एकमेव हेतू हा आहे की शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे आणि खास करून महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलं 90% मुलं गोरगरिबांचे त्या शाळेत शिकतात आणि त्यांचा कल त्या शाळेमध्ये वाढावा. दर्जेदार शिक्षण असल्यावर त्यांचे पालकसुद्धा आकृष्ट होतील म्हणून फोनिक इन मराठी जी की जगातली ही भाषाच अशी आहे की ती फोनिक पद्धतीने शिकवली जाते. फोनिक साऊंड जे असतात त्यामार्फतच शिकवली जाते आणि म्हणून अगोदर मी माझ्या मतदारसंघामध्ये गंगापूर रत्नापूर आणि आता संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये हे आपण शिकवत आहोत. ह्या पद्धतीनं शिकवलं तर मुलं लवकर वाचायला शिकतील. कारण हसत खेळ शिकणार आहेत मुलं, कृतीयुक्त शिकणार आहेत, कृती करत करत वाचायला शिकणार आहेत. आज पण जे शिकवत होतो आपण एस लिहायचो आणि त्याला म्हणतच नव्हतो. स्पेलिंग पाठ करायला होतो, सॅट किंवा सिंग म्हणायला लावायचो. पण एस म्हणजे हे मुलांना समजतच नव्हतं. ह्याच्या पद्धतीने मुलांना वाचायला सोपं होणार आहे. फोनिक इन मराठी ही मातृभाषेतून इंग्रजी भाषा वाचन शिकवणारी पद्धती आहे की ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन हे मराठीतून शिकवतो की ज्यामध्ये आम्ही सिंगल अल्फाबेट साऊंड्स आणि 2 अक्षराचे साऊंड्स आणि 3 अक्षराचे साऊंड्स याच्या आधारावर मुलांना इंग्रजी शब्द वाचन शिकवतो. आणि ही भाषा कृतीयुक्त पद्धतीनं आम्ही शिकवतो, आनंदही पद्धतीने शिकवतो. त्याच्यामध्ये आम्ही साऊंड आणि ॲक्शनचा अंतर्भाव केलेला आहे. साऊंड आणि ॲक्शनचा अंतर्भाव केल्यामुळे विद्यार्थ्यांना ते खूप रंजक वाटतं. गाण्यांच्या माध्यमातून आम्ही A पासून Z पर्यंतचे अल्फाबेट्स हे मराठीतून शिकवतो आणि त्याच्यानंतर आम्ही 2 अक्षराचे साऊंड शिकवतो आणि 3 अक्षर साऊंड शिकवतो. ही सगळी पद्धत कृतीयुक्त पद्धतीनं असल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत ही मातृभाषेतून असल्यामुळे विद्यार्थ्यांना मला माझ्या मातृभाषेतून इंग्रजी भाषा वाचन शिकण्याचा जो काही आत्मविश्वास आहे तो त्याचा वृद्धिंगत होतो आणि विद्यार्थी इंग्रजी भाषणाकडे सकारात्मकतेने जातो आणि याच्यामधून विद्यार्थ्यांचं इंग्रजी भाषा वाचन चांगल्या पद्धतीचं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.